मुलांनो, डे सेकंड क्रॅश कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉलिड स्टेट जो मागच्या लेक्चरला सुरुवात केली होती त्याचा आपण पार्ट सेकंड बघणार आहे. या सेकंड पार्टमध्ये आपण त्याच्यामध्ये असणारे डिफेक्ट, सॉलिडमध्ये असणारे डिफेक्टचे प्रकार, त्याच्यानंतर सॉलिडच्या प्रॉपर्टीज. सॉलिड हा दोन प्रकारच्या प्रॉपर्टी शो करणारे, एक असणारे मॅग्नेटिक प्रॉपर्टी, एक असणारे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. त्यांच्या प्रकार, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये आपण त्याचे कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर बघणार आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये आपण डायामॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बघणार आहे. आणि कशा पद्धतीने डिफेक्ट सॉलिड हे शो करतो ते आपण बघणार आहे. आजच्या लेक्चर डे सेकंडचं महत्त्व बघायचं झालं तर आजच्या लेक्चरमधून एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे आणि कालचं म्हणजे डे फर्स्टच्या लेक्चरवरून एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे. असे ओव्हरऑल सॉलिड स्टेटमधून आपल्याला 2 प्रश्न एक्सपेक्टेड बघायला मिळणार आहे. मुलांनो, लेक्चर सुरू करण्याआधी मला 2 ते 3 गोष्टी महत्त्वाचे सांगायचे. लेक्चर तुम्हाला बघण्याचे काही नियम लक्षात ठेवायचे. सुरुवातीला तुम्हाला तुमचं वही, पुस्तक सर्व सोबत घेऊन बसायचे आणि व्यवस्थित सर ज्या पद्धतीने पुढे जात जाणार आणि जो CETला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे सर सांगणार तेव्हा तुम्हाला की हा प्रश्न यावर्षी येऊ शकतो, तेव्हा तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट नोट डाऊन करत जायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला नोट्स हव्या असणार तर तुम्ही कम्युनिटीला जॉईन होऊ शकता. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्राईब, तुमचा एक कमेंट आणि तुमचा एक शेअर आम्हाला मोटिवेट करत असतो की अजून नवनवीन आणि अप्रतिम कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवात करूया. आता मुलांनो, डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे सर? डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे सर? कुठलाही जो सॉलिड असतो त्याच्यामध्ये सुरुवातीला सर आम्हाला एकदम व्यवस्थित रेग्युलर अरेंजमेंट बघायला मिळत होती सर, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला ह्या बाहेरून काही ॲटम्स आले आणि त्याची जी अरेंजमेंट होती ना सर रेग्युलर होते, तिला डिसऑर्डरनेस केलं. आणि ही डिसऑर्डरनेस इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन क्रिस्टल इज नोन ॲज अ डिफेक्ट. त्याला म्हणणार आहे आपण डिफेक्ट. मुलांना डिफेक्ट जो असतो त्यालाच आपण इम्परफेक्शन असं म्हणतो. आणि डिफेक्टचे मुख्य 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? मुख्य 3 प्रकार. एक असतो मुलांनो पॉईंट डिफेक्ट असतो, दुसरा प्लेन डिफेक्ट असतो आणि तिसरा लाईन डिफेक्ट असतो. अशा पद्धतीने डिफेक्टचे सर आम्हाला किती प्रकार बघायला मिळतात? डिफेक्टचे आपल्याला 3 प्रकार बघायला मिळतात. पॉईंट, लाईन, प्लेन. ओके, पॉईंट, लाईन, प्लेन किंवा पॉईंट, प्लेन, लाईन. मुलांनो, आपण जो डिफेक्ट डिटेलमध्ये बघतो त्या डिफेक्टला आपण पॉईंट डिफेक्ट असं म्हणतो. पॉईंट डिफेक्टचे पुन्हा मुख्य 3 प्रकार पडतात. एक असतो स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, दुसरा असतो इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा असतो नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. सर, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय? मुलांना स्टॉइचियोमेट्रीचा आधी अर्थ समजून घ्या. स्टॉइचियोमेट्री म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये कटायन आणि अनायनचा रेशो फिक्स असतो, त्याला आपण स्टॉइचियोमेट्री असं म्हणतो. मग स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट काय असणार आहे की असा डिफेक्ट ज्याच्यामध्ये कटायन आणि अनायनचा रेशो फिक्स्ड असणार, त्या डिफेक्टला काय म्हणणार आपण? स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. आणि ज्याच्यामध्ये नसणार त्याला आपण म्हणणार नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. क्लिअर सर्वांना? व्हेरी गुड. आता पुढे आपल्याला बघायचं आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय सर? मुलांनो, आता हा सॉलिड पार्टिकल होता, सॉलिड क्रिस्टल होता, बरोबर आहे. आता हे जे बाहेरून पार्टिकल्स आले, बाहेरचे पार्टिकल्स होते, त्यांना आपण म्हटलं फॉरेन पार्टिकल्स. त्यांना आपण काय म्हटलं? फॉरेन पार्टिकल्स. आता हे फॉरेन पार्टिकल्स काय झाले? फॉरेन पार्टिकल्स क्रिस्टलमध्ये गेले आणि क्रिस्टलमध्ये गेल्यानंतर तिथं डिफेक्ट क्रिएट केला, तेव्हा त्याला म्हटलं आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. मग इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय कळालं आम्हाला की जेव्हा फॉरेन पार्टिकल्स हे एखाद्या क्रिस्टलमध्ये जाऊन तिथे रँडमनेस, डिसऑर्डरनेस क्रिएट करणारे आणि जो डिफेक्ट क्रिएट करणारे त्याला आम्ही इम्प्युरिटी डिफेक्ट असे म्हणतो. ओके, पुढे मुलांना आता याचे आपल्याला सब प्रकार बघायचे. याचे पुन्हा प्रकार पडतात. जसं की स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे पुढचे 4 प्रकार लक्षात ठेवण्याची ट्रिक असणार आहे आपली VSSF. ओके, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवणार आहे आपण? VSSF. ओके, एक एक बघू. आधी व्ही म्हणजे असणारे मुलांनो वॅकन्सी डिफेक्ट, एस म्हणजे असणारे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, पुढचा एस म्हणजे असणारे शॉर्टकी डिफेक्ट आणि पुढचा एफ असणारे फ्रेंकल डिफेक्ट. बरोबर आहे. मी काय सांगितलं? वॅकन्सी डिफेक्ट सांगितला, सेल्फ इंटरस्टिशियल सांगितला, शॉर्टकी सांगितला आणि फ्रिंकल सांगितला. असे डिफेक्टचे एकूण किती प्रकार सांगितले मी? स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे तुम्हाला 4 प्रकार सांगितले. सर, वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे सांगतो मुलांना. आता इमॅजिन करा,
इमॅजिन व्यवस्थित करा. आता व्यवस्थित मी काय सांगतोय समजून घ्या. आता इमॅजिन करा आपल्याकडे एक क्रिस्टल होता, बरोबर आहे. आता या क्रिस्टलमध्ये काय होतं की इथं आपल्याला ॲटमच बघायला मिळाला नाही. ही जी जागा तुम्हाला दिसते इथं मला ॲटमच बघायला मिळाला नाही, बरोबर आहे. म्हणजे रिकामी जागा आपल्याला बघायला मिळाली आणि रिकामी जागा जी असणार आहे तिला आपण वॅकंट साईट म्हणणार आहे. अरे जर का व्यवस्थित एक ॲटम जरी नसला एखाद्या क्रिस्टलमध्ये तरी पण इम्परफेक्शन क्रिएट होणार, तरी पण डिसऑर्डरनेस क्रिएट होणार आहे मुलांनो. आणि इथं रिकामी जागा क्रिएट होणार आहे त्याला आपण व्हॅकंट साईट म्हणणार आहे. आणि व्हॅकंट साईट डिफेक्टमध्ये बघायला मिळतात त्याला आपण व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो, बरोबर. पुढे मुलांना मला एक गोष्ट काय सांगायची बघा. आता व्हॅकंट साईट्स ह्या व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये आपल्याला बघायला मिळाले, बरोबर आहे. मला सांगा व्हॅकंट साईट रिकामी जागा आहे म्हटल्यावर या क्रिस्टलचं वजन कमी झालं असणार. म्हणजे क्रिस्टलचं काय कमी झालं असणार, मास कमी झालं असणार. आणि मास कमी झालं तर डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मग सर जर का मास कमी झालं असणार तर डेन्सिटी पण व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होते, कमी होते. MCQ प्रश्न आहे. ओके, गोष्ट क्लिअर मुलांना सर्वांना. याला म्हणणार आहे आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे. आता पुढचा डिफेक्ट जो होता तो होता आपला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता बघा काय समजून घ्या. इमॅजिन करा आपल्याकडे काय एक क्रिस्टल आहे, आपल्याकडे काय एक क्रिस्टल. आता या क्रिस्टलमध्ये काय होते, व्यवस्थित ॲटम्स होते सर, होते 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 इथं पण होते बरोबर. आता मुलांना काय झालं की याला असं वाटलं की मला आहे ना आता जसं आहे तसं राहायचं नाही, आता मला आहे ना जरा वेगळं राहायचं, बरोबर आहे. आता बघा मुलांना आधी समजून घ्या. आता हे ॲटम्समध्ये ही जी जागा आहे, ही जी जागा तुम्हाला बघायला मिळते त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल स्पेसेस. काय म्हणतो त्याला आपण, इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो, बरोबर आहे. मग हा ॲटम स्वतःला असं म्हटला की मला आता काही राहायचं नाही बाबा व्यवस्थित, मला आता आहे ना थोडं चेंज व्हायचं आहे. ठीक आहे, झाला मग तो चेंज. तो म्हटलं की मी आता माझ्या जागेवर नाही राहणार, मी कुठेही जाऊन इंटरस्टिशियल स्पेसमध्ये राहणार, बरोबर. मग तो इकडनं इकडं आला म्हणजे रँडमनेस क्रिएट झाले, डिफेक्ट क्रिएट झाला. त्या डिफेक्टला म्हणणारे आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की ॲटम बाहेर जातोय का नाही, ॲटम आतल्या आत राहतोय का, हो त्याच्या आतल्या आत राहतोय, त्याच्या स्वतःमध्येच राहतोय ना तो. म्हणून सेल्फ कुठे जातोय तो इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये. काय क्रिएट करतोय तो डिफेक्ट, म्हणून डिफेक्टचं नाव काय पडलं, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता महत्त्वाची गोष्ट प्रश्न विचारली जाण्यासारखी गोष्ट बघा मुलांना. इथं जर का मास बघितलं व्हॅकंट साईट तर निर्माण झाली, नो डाऊट व्हॅकंट साईट तर क्रिएट झाले, त्याच्यामध्ये आपल्याला शंका मात्र नाही. पण हे मास तर इकडनं इकडं झालं ना, म्हणजे क्रिस्टलच्या मासवर इम्पॅक्ट पडलं का, नाही. म्हणजे मास काय झालं, कॉन्स्टंट झालं. मग जर का मास कॉन्स्टंट असणार तर डेन्सिटी पण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये काय असते सर, कॉन्स्टंट असते. मग आपल्याला व्हॅकन्सी डिफेक्ट आणि असं आपण बोलतो ना जेव्हा सर, तेव्हा ऑफलाईन बॅचमध्ये आपण रिपीट करायला लावतो ह्या ज्या गोष्टी आपण स्लो रिदममध्ये बोलतो, त्याच्यामुळे ती सवय झाली. तुम्ही पण रिदममध्ये जोरात बोलत जा, ठीक आहे ना. आता बघा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये आणि व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये फरक काय होता, व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये डेन्सिटी ही कमी होत होती आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये डेन्सिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. आता पुढे दोन अजून आपल्याला नवीन डिफेक्ट बघायचे. एक बघायचं आपल्याला शॉर्टकी डिफेक्ट, एक कुठला आहे आपला शॉर्टकी, आणि दुसरा आहे फ्रिंकल. अत्यंत महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट डिफेक्ट आहे. ह्यावर्षी CETला एक्सपेक्टेड प्रश्न मी सांगणार आहे. आता शॉर्टकी डिफेक्ट म्हणजे काय, शॉर्टकी डिफेक्ट एक असा डिफेक्ट आहे की ज्याच्यामध्ये कटायन्स आणि अनायन्स हे दोन्ही पण काय असतात, मिसिंग असतात, बरोबर आहे. कटायन्स आणि अनायन्स काय असतात, मिसिंग असतात. कटायन्स आणि अनायन्स जरी मिस असले तरी त्यांच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर मात्र आपल्याला जास्त बघायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर देखील आपल्याला जास्त बघायला मिळतो. आणि त्यांच्या साईजमध्ये जो डिफरन्स असतो ना मुलांनो, तो काय असतो, फार छोटा असतो. म्हणजे कटायन आणि अनायनला ओळखू न शकणारा एवढा डिफरन्स असतो. म्हणजे कटायन जेवढा असतो तेवढाच अनायन असतो, परंतु एकाची साईज जास्त एकाची थोडी कमी, म्हणजे त्यांच्यामधला फरक काय असतो, फार कमी असतो.
फ्रिंकल डिफेक्ट. मुलांना फरक समजून घ्या. शॉर्टकी डिफेक्टमध्ये कटायन आणि अनायन दोन्ही मिस होते. फ्रिंकल डिफेक्टमध्ये फक्त कोण मिस आहे? कटायन मिस आहे. इथं कोऑर्डिनेशन नंबर जास्त होतं, इथं कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? कमी असणार आहे. इथं साईजमधला जो डिफरन्स होता तो फार कमी होता, इथं साईजमधला डिफरन्स काय असणार आहे? फार जास्त असणार आहे. हा सांगितला मी तुम्हाला यांचा फरक. आता मी काय सांगतोय समजून घ्या. आता मुलांनो, आता हा जो आपला शॉर्टकी डिफेक्ट असतो ज्याच्यामध्ये कटायन्स आणि अनायन्स मिस झालेले असतात, कटायन्स आणि अनायन्स ज्याच्यामध्ये काय झालेले असतात? मिस झालेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी आपल्याला कमी होताना बघायला मिळते. कारण की कटायन आणि अनायन मिस झाले, ते डायरेक्टली बाहेर गेले म्हटल्यावर आपल्याला तिथं काय बघायला मिळते? डेन्सिटी ही कमी झालेली बघायला मिळते. कुठल्या डिफेक्टमध्ये? शॉर्टकी डिफेक्टमध्ये, बरोबर आहे. परंतु फ्रिंकल डिफेक्टमध्ये डेन्सिटी काय असते सर? सेम किंवा कॉन्स्टंट असते. गोष्ट कळाली मुलांना सर्वांना? व्हेरी गुड. आता हे झाले काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या. आता मला महत्त्वाची गोष्ट अजून काय सांगायची तुम्हाला? एक्झाम्पल्स अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रत्येक वर्षी रिपीट झालेला प्रश्न आहे. आता शॉर्टकी डिफेक्ट आहे. कुठला डिफेक्ट आहे आपल्याकडे? शॉर्टकी. आणि दुसरा डिफेक्ट कुठला आपल्याकडे? फ्रिंकल डिफेक्ट आहे. पहिला डिफेक्ट मी कुठला सांगितलं तुम्हाला? शॉर्टकी. दुसरा कुठला सांगितलं मी तुम्हाला? फ्रिंकल. मुलांनो, शॉर्टकी डिफेक्ट जो असतो त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल असणार आहे NaCl, दुसरं एक्झाम्पल असणार आहे कुठलं असणार आहे? दुसरं KCl, तिसरं एक्झाम्पल जे असणार आहे ते असणार आहे आपलं AgBr. आणि फ्रिंकल डिफेक्टचे एक्झाम्पल्स काय असणार आहे? फ्रिंकलचं पहिलं एक्झाम्पल असणार AgCl, दुसरं एक्झाम्पल असणार आहे AgBr, तिसरं एक्झाम्पल असणार आहे AgI, अँड लास्ट वन इज नथिंग बट द CaF2. हे कसले एक्झाम्पल्स असणार आहे? फ्रिंकल डिफेक्टचे एक्झाम्पल्स असणार आहे. आता अशा पद्धतीने आपण काय केलं की शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्ट यांचे एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न कुठला येणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता मुलांनो, काय होतं की शॉर्टकी डिफेक्ट तर मी तुम्हाला सांगितलं की NaCl शो करतोय, त्याच्यानंतर KCl शो करतोय, त्याच्यानंतर AgBr शो करतोय, हे सांगितलं ना मी तुम्हाला. आता फ्रिंकल डिफेक्ट कोण शो करणार आहे? AgCl, AgBr, AgI, CaF2 हे शो करणार आहे. आता मुलांना एकदा विचारले गेलं की विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल इज कॉमन टू शो द शॉर्टकी डिफेक्ट ॲज वेल ॲज फ्रिंकल डिफेक्ट. आता तुम्हाला इथं बघायचं आहे की हा AgBrने आपल्याला फ्रिंकल डिफेक्ट पण दाखवला आणि ह्या AgBrने आपल्याला शॉर्टकी डिफेक्ट पण दाखवला. मग AgBr दोन्ही डिफेक्ट दाखवणार आहे, त्याच्यामुळे ते कॉमन एक्झाम्पल झालं. ठीक आहे. प्रत्येकाचं एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे MST CET 2024साठी. पुढे मुलांना अजून एक महत्त्वाची गोष्ट मी काय सांगितली तुम्हाला की शॉर्टकी डिफेक्टमध्ये कटायन्स आणि अनायन्स दोन्ही मिस होते. शॉर्टकी डिफेक्टमध्ये कटायन्स आणि अनायन्स दोन्ही पण मिस होते, त्याच्यामुळे जी डेन्सिटी होती ती काय होत होती? कमी होत होती. का तर मास कमी होत होतं. परंतु फ्रिंकल डिफेक्ट जो होता त्याच्यामध्ये आपल्याला डेन्सिटी जी होती ती कॉन्स्टंट बघायला मिळत होती. कॉन्स्टंट म्हणजे काय बघायला मिळत होती? ती सेम बघायला मिळत होती. ठीक आहे ना? अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पुढे जाऊ आपण. आता मुलांनो, पुढचा डिफेक्ट जो आहे तो आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट मी तुम्हाला आयडिया दिली की फॉरेन पार्टिकल्स क्रिस्टलमध्ये जाणार, तिथं डिसऑर्डरनेस क्रिएट करणार आणि डिफेक्ट निर्माण करणार. त्याचे दोन प्रकार असणार आहे. किती प्रकार असणार त्याचे? दोन शब्द लक्षात ठेवायचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी. एक म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सबस्टिट्यूशनल आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इंटरस्टिशियल. एक काय लक्षात ठेवणार तुम्ही? सबस्टिट्यूशनल. आणि दुसरं काय लक्षात ठेवणार तुम्ही? इंटरस्टिशियल. सर काय असतं डिफेक्ट म्हणजे? ओके, मी सांगतो, लक्ष व्यवस्थित. जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आपण कुठे होतो? इम्प्युरिटी डिफेक्ट. एक मिनिट जरा. आता बघा इम्प्युरिटी डिफेक्टचे किती प्रकार सांगितले मी तुम्हाला? दोन. एक कुठला सांगितला आपण? एक सांगितला आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. एक कुठला सांगितला आपण? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि दुसरा कुठला सांगितला मी तुम्हाला? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे काय सर? आता मी काय सांगतोय लक्ष द्या. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचा फक्त प्रकार लक्षात ठेवा. आपण ऑफलाईनला सर्व गोष्टी सांगतो विद्यार्थ्यांना, परंतु आता CETला सर्व गोष्ट सांगणं गरजेचं नाही आहे. ज्या गोष्टी सांगणार त्याच गोष्टी सांगाव्या लागणार ज्या पेपरला येणार आहे. ठीक आहे. क्रॅश कोर्स आहे ना, हां, याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये घेतलं तर उपयोग काय आहे क्रॅश कोर्स नाव देऊन. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. ज्या गोष्टी मेन आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या CETला 100% विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे ते आपण घेणार आहे.
आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट हा अलॉईज शो करता. कोण शो करतं? अलॉय शो करतं. आता अलॉय शो करता जसं की कोण? ब्रास शो करणारे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट कोण शो करणारे सर? स्टेनलेस स्टील. कोण शो करणारे? स्टेनलेस स्टील. एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकता. आता पुढे, आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपल्याला एक नवीन कन्सेप्ट बघायला मिळते, ती आहे व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. प्रत्येकाचा शब्दाचा अर्थ समजून घ्या. आता काय आहे सर? व्हॅकन्सी म्हणजे काय असणार आहे? रिकामी जागा. थ्रू. एलिओ म्हणजे काय असणार आहे? अदर. एलिओ म्हणजे काय असणार? अदर, दुसरं. व्हॅलेंट म्हणजे काय असणार आहे मुलांनो? व्हॅलेंट म्हणजे असणार आहे व्हॅलेन्सी. आणि इम्प्युरिटी म्हणजे काय असणार आहे सर? डिफेक्ट. मी काय सांगतोय ते समजून घ्या. चला कन्सेप्ट आपण सांगूया मुलांना. आता व्यवस्थित समजून घ्या. मी तर व्यवस्थित ड्रॉ करतो. ते मागच्या बॅचसाठी आपण ते केलं होतं, ते तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी अडचण निर्माण होणार. नवीन आपण ड्रॉ करू. आता मुलांना आपण एक NaClचा क्रिस्टल कन्सिडर केला. कुठला क्रिस्टल कन्सिडर केला आपण? NaClचा क्रिस्टल केला. आता याच्यामध्ये काय आहे? हा जो Na+1 आहे तो कटायन आहे, बरोबर. आणि हा जो आमचा Cl-1 आहे तो अनायन आहे. ओके. मग आता मी काय केलं? इथं कटायन आहे, इथं अनायन आहे. इथं कटायन आहे, इथं कटायन आहे. इथं अनायन आहे. सॉरी, छोटावाला कटायन, मोठावाला अनायन. छोटावाला कटायन, मोठावाला अनायन. छोटावाला कटायन, मोठावाला काय असणार आहे? अनायन. इथं कटायन आहे, इथं अनायन आहे. आणि इथं पण कटायन आहे. ओके. आता बघा, हा झाला काय? कटायन झाला. हा अनायन, कटायन, अनायन, कटायन, अनायन, कटायन, अनायन आणि कटायन, बरोबर. आता मी काय सांगतोय बघा मुलांना, आपल्याला माहिती आहे की अनायन काय असणार आहे? अनायन असणार आहे Cl-1. अनायन कोण असणार आहे? Cl-1. आणि कटायन कोण असणार आहे? Na+1, बरोबर आहे. आता मुलांना मी काय केलं बघा, सरांनी काय केलं की हा Na+1 आणि हा Na+1, दोन Na+1 बाहेर काढले, बरोबर आहे. म्हणजे मी काय केलं? याला म्हटलं चल बाहेर आहे आणि याला पण म्हटलं चल बाहेर आहे. म्हटल्यावर मी एक Na+1 काढला आणि दुसरा Na+1 काढला, बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल क्रिस्टलचा चार्ज कितीने कमी होणार आहे? एकावर +1, 2 काढले ना, मग ओव्हरऑल चार्ज कितीने कमी झाला? +2ने कमी झाला. ठीक आहे सर, एवढं आम्हाला कळालं सर. काढलं आपण याला, काढलं, बरोबर. आता इथं आपल्याला एक व्हॅकंट साईड क्रिएट झाली, इथं दुसरी व्हॅकंट साईड रिकामी जागा क्रिएट झाली. आता मी काय केलं? माझ्याकडे होता SrCl2. काय होता माझ्याकडे? SrCl2. आता SrCl2चं ब्रेकडाऊन केलं तर SR आणि 2 Cl तयार होणार. आता याच्यावर -1 चार्ज असणार, याच्यावर +2 चार्ज असणार, बरोबर आहे ना. आता सरांनी काय केलं? या SR+2ला सांगितलं की तू जा आणि त्याच्यामध्ये ॲड हो, बरोबर. म्हणजे आपण त्याला सांगितलं जातो आता ॲड हो. आता हा SR+2 इथं जाऊन ॲड झाला, बरोबर आहे ना. जो चार्ज +2ने कमी झाला होता, आता तो +2 चार्ज ॲड केल्यामुळे पुन्हा तो चार्ज बॅलन्स झाला, बरोबर आहे. चार्ज जरी क्रिस्टलचा बॅलन्स झाला मुलांनो, तरी सुद्धा आपल्याला तिथे एक रिकामी जागा बघायला मिळाली आणि ती व्हॅकन्सी होती सर. काय होती ती? व्हॅकन्सी. मुलांनो, मला एवढंच सांगायचं आहे, ज्या वेळेस कुठल्याही क्रिस्टलमध्ये कटायन्स किंवा अनायन्स यांना बाहेर काढलं जातं आणि त्याच्यामधला चार्ज जो असतो तो कमी होतो आणि त्या चार्जला बॅलन्स करण्यासाठी दुसरी ऑक्सिडेशन स्टेट किंवा दुसरी व्हॅलेन्सी असणारा ॲटम तिथं ॲड केला जातो आणि तो ॲड गेल्यामुळे त्याच्यामध्ये जी आपल्याला एम्प्टी स्पेस बघायला मिळते आणि एम्प्टी स्पेसमुळे जी इम्प्युरिटी आणि इम्प्युरिटीमुळे जो डिफेक्ट बघायला मिळतो ना मुलांनो, त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? इम्प्युरिटी व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. कळालं मुलांनो सर्वांना? रिकामी जागा क्रिएट झाली. कळालं? रिकामी जागा क्रिएट झाली सर. दुसरा ॲटम, दुसरी व्हॅलेन्सी असणारा ॲटम आला सर, इम्प्युरिटी क्रिएट झाली सर, डिफेक्ट क्रिएट झाला, बरोबर आहे. आता ही कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाची आहे मुलांनो. विचारलं की NaCl containing SrCl2 impurities represent, मग तुम्ही काय सांगणार आहे? व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलंट इम्प्युरिटी विच इज अ सबटाईप ऑफ सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. कुठला प्रकार आहे तो? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता पुढे जाऊ आपण. आता नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. आता हा जो आपला नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट आहे ना सर, त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडत असतात सर? त्याचे मुख्य 2. आता आपण मुलांना सांगतो की कसं लक्षात ठेवायचं आहे.
आता मुलांना आपण सारखं सांगतो की याच्यामध्ये दोन गोष्ट लक्षात ठेवायचं, धातू, तुम्ही पण रिपीट करायचा, धातू कमी आणि इथं काय असणार आहे, धातू जास्त. धातू कमी, धातू जास्त लक्षात ठेवतात मुलं. आता धातू म्हणजे काय, मेटल, जास्त म्हणजे काय, एक्सेस, धातू म्हणजे काय, मेटल, कमी म्हणजे काय, डेफिशियन्सी. बरोबर आहे, एवढं तुम्ही लक्षात इझिली ठेवू शकतात. आता धातू एक्सेस आहे, बरोबर आहे, धातू काय आहे, एक्सेस आहे. आता धातू एक्सेस आहे, पण एक्सेस कुठल्या आयन्स याच्यामध्ये, पॉझिटिव्ह आयन्स. ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन जास्त तो मेटल एक्सेस डिफेक्ट, विच इज अ टाईप ऑफ नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. बरोबर आहे. आता इथं पॉझिटिव्ह आयन्स काय असणार आहे, कमी. इथं पॉझिटिव्ह आयन्स जास्त, तर इथं पॉझिटिव्ह आयन्स कमी असणार. बरोबर आहे. आता इथं पॉझिटिव्ह आयन जास्त आहे म्हटल्यावर अनायनची पण जागा घेतली असणार ना काही काही पॉझिटिव्ह आयन्सने. म्हणजे अनायनची तर आपल्याला व्हॅकन्सी बघायला मिळते, आणि इथं कसली व्हॅकन्सी बघायला मिळते, कटआयनची, कारण की पॉझिटिव्ह आयन्स कमी. बरोबर आहे. आता आता जे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन्स आहेत ना, ते एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन्स कुठे प्रेझेंट असतात, ह्या पद्धतीच्या इंटरस्टेशियल साईट्सवर ते प्रेझेंट बघायला मिळतात. बरोबर आहे. हे जे आपण बघितलं मुलांना, ते होतं नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. कळालं तुम्हाला. आणि अशा पद्धतीने हा जो डिफेक्ट आहे ना, आपला डिफेक्टचा पार्ट, मोर दॅन इनफ आपण सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. इथपर्यंत कळालं आहे तुम्हाला. संयम ठेवा, पुढचं पण कळणार आहे. लेक्चर थोडंसं मोठं असतं आपलं, कारण की आपण कंटेंटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना अजून चांगल्या माहिती असणार. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कमेंट्समध्ये सांगू शकता बाकी नवीन विद्यार्थ्यांना, की आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना थोडंसं गाईड करू शकता. ओके, ठीक आहे. सर्वांनी लक्ष द्या. आता हे जे सॉलिड असतात, सॉलिडचे मुख्य, आता बघा लक्ष द्या, मी सांगितलं आता डिफेक्ट आपला संपला. सॉलिड जो असणार आहे तो दोन प्रकारच्या प्रॉपर्टी शो करणार आहे. एक असणार आहे आपली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आणि दुसरी असणार आहे आपली मॅग्नेटिक प्रॉपर्टी. एक कुठली प्रॉपर्टी असणार आहे आपली, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, आणि दुसरी कुठली प्रॉपर्टी असते, आपली मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मुलांनो, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये हा जो सॉलिड असतो तो तीन प्रकारे त्याला क्लासिफाय केलं जातं. कुठले कुठले तीन प्रकारे सर ते, एक असतो कंडक्टर, दुसरा असतो इन्सुलेटर, आणि तिसरा असतो सेमी कंडक्टर. बरोबर. या तीन प्रकारे आपण त्याचं काय करतो सर, क्लासिफिकेशन करतो. आता कंडक्टर म्हणजे काय सर, जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार. इन्सुलेटर म्हणजे काय सर, जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. सेमी कंडक्टर म्हणजे काय सर, जो जास्त तापमान असणार तेव्हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार, कमी तापमानामध्ये करणार आहे का तो नाही. बरोबर. मुलांना आता त्यांची ना कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू लक्षात ठेवणं MCQ साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू सहसा लक्षात राहत नाही, पण आपण एक ट्रिक काढली तेव्हापासून मुलांना लक्षात राहते. कंडक्टरमध्ये तुम्हाला 47 संख्या लक्षात ठेवायची, इन्सुलेटरमध्ये -20 -10 लक्षात ठेवा, सेमी कंडक्टरमध्ये -64 लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. आता तुम्ही इथं काय लक्षात ठेवलं, 47. आता 10च्या डोक्यावर +4, 10च्या डोक्यावर +7, ही मेटल, ही काय कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आहे. बरोबर. -20 -10, 10च्या डोक्यावर -20, 10च्या डोक्यावर -10, इन्सुलेटरसाठी कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू. 10च्या डोक्यावर -6, 10च्या डोक्यावर +4. बरोबर. -64 आहे ना, मग -6 +4 कन्सिडर करायचं. ही झाली कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू. 47, रिपीट, माझ्यासोबत रिपीट करा. 47, त्याच्यानंतर -20 -10, आणि तिसरी कुठली सर, -64. बरोबर. काल हे पण सर आलं आमचं लक्षात, जे वाटत होतं नाही लक्षात राहणार, कसं लक्षात राहील. 16 चॅप्टर्स, 11वीचे 9 चॅप्टर्स तसेच लक्षात राहणार. आता कंडक्टर जे असतात, आता कंडक्टरचं एक्झाम्पल असतं मेटल्स, इन्सुलेटरचं असणारे नॉन मेटल्स, आणि सेमी कंडक्टरचं असणारे मेटलॉइड्स. आता मेटलॉइड्स म्हणजे काय सर, जे मेटलसारखे पण शो करतात आणि नॉन मेटलसारखे पण. आता याची ट्रिक लक्षात ठेवा, जगविख्यात आहे आपली ही ट्रिक. बालिका, रिपीट करा माझ्यासोबत, बालिका, त्याच्यानंतर बालिका झालं इथं, त्याच्यानंतर सीता, बरोबर, सीता पण झालं. गीता पण झालं, हो सर. ऐश्वर्या पण झालं, हो सर. सब, त्याच्यानंतर ट्यूशन, पोहोचे, बरोबर आहे. आता बालिका, सीता, गीता, ऐश्वर्या, सब, ट्यूशन, पोचे. बरोबर. ही जी ट्रिक आहे ती मेटलॉइडची आहे. बरोबर. यांच्यापैकी कुठलाही दिसला तो मेटलॉइड असणार, आणि मेटलॉइड दिसला म्हणजे तो सेमी कंडक्टर असणार आहे. बरोबर आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. आता हा जो सेमी कंडक्टर असतो त्याचे पुन्हा आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात.
एक असतो आपला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक असतो आपल्याला एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. मुलांनो, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर जो असतो त्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय असते, फार कमी असते, बरोबर. आता एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरची पण व्हॅल्यू कमी असते, परंतु आपण त्याच्यामध्ये एक असा सबस्टन्स ॲड करतो की जो त्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय करतो, वाढवतो, बरोबर आहे. जो सबस्टन्स ॲड केला जातो मुलांनो ह्या सेमीकंडक्टरमध्ये त्याला आपण डोपंट असं म्हणतो आणि ही जी प्रोसेस केली जाते त्याला डोपिंग असं म्हटलं जातं, बरोबर आहे. मग डोपंट आणि डोपिंग ह्या प्रोसेसेस करून एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवली जाते, त्याला म्हटलं जातं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर, बरोबर. आता पुढचं लक्ष द्या, पुढचं अत्यंत महत्त्वाचं आहे मुलांनो. अनेक विद्यार्थी सोडणार हा पाठ, पण तुम्ही करणार आणि जिंकणार तुमची लढाई, CETमध्ये 100% आहे. आता हा जो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर असतो त्याचे 2 पार्ट्स मुख्य पडतात, एक असतो N टाईप आणि एक असतो P टाईप. कुठले कुठले पार्ट्स असतात, एक असतो N टाईप आणि दुसरा कुठला असणार आहे, P टाईप. आता मुलांनो, मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जरा व्यवस्थित लक्ष द्या. मी कुठले कुठले सांगितले, एक N टाईप सांगितला आणि एक P टाईप तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता एक मिनटं जरा आपण आहे ना, हां, आता ग्रुप 13 आहे, बरोबर. कुठला ग्रुप आहे, 13वा, 14वा आणि हा कुठला ग्रुप आहे, 15वा, ठीक आहे ना. आता तुम्ही काय केलं, प्रत्येकामधले ग्रुप 13 मधले एलिमेंट्स लिहून घेतले. नाही येत ना, ठीक आहे, मी सांगतो. बालिका नाही येत, बालिका, सीता, गीता मेटालॉइड्स आहे. बेंगन, आलू, गाजर, इन, थेला, बरोबर. बेंगन, आलू, गाजर, इन, थेला. इथं का, सी, गए, संत, प्रभू, बरोबर. इथं न, पा, स, सब, बकवास. 15वा लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता मुलांनो लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ॲडिशन ही 13ची 14 मध्ये होणार आहे आणि 15ची 14 मध्ये होणार आहे, बरोबर आहे. ॲडिशन ही कॉमन कुठल्या ग्रुपमध्ये होणार आहे, मग 14व्या ग्रुपमध्ये होणार. कुठल्या ग्रुपमध्ये होणार आहे, 14व्या. एकतर 13ची होणार, एकतर 15ची ॲडिशन होणार, बरोबर मुलांनो. आता कसं होणार आहे लक्ष द्या व्यवस्थित, महत्त्वाचं आहे मुलांनो, एकदम महत्त्वाचं आहे. आता जेव्हा 13 ग्रुपच्या एलिमेंटची ॲडिशन आपण 14 ग्रुपमध्ये करत असतो तेव्हा P टाईपचा सेमीकंडक्टर बघायला मिळतो. यावर्षी काय माहिती का वाटतंय की हा प्रश्न येणार MST CET, तुम्हाला सॉल्व पण करता येणार हा प्रश्न, ठीक आहे ना. जेव्हा आपण 13ची ॲडिशन 14 मध्ये करतो तेव्हा P टाईप म्हणतो, P टाईप ऑफ सेमीकंडक्टर म्हणतो आणि 15ला ॲड केलं 14 मध्ये तेव्हा काय म्हणणार आहे, त्याला आपण N टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. एक्झाम्पल द्या सर, एक्झाम्पल. ओके, सिलिकॉन जो होता ना, सिलिकॉन दिसतोय ना तुम्हाला, इथं दिसतोय, ठीक आहे. या सिलिकॉनमध्ये आपण फॉस्फरस ॲड केला, बरोबर आहे. सांगा कुठला टाईप सेमीकंडक्टर झाला, 15ला ते 14 मध्ये केलं N टाईप, म्हणून तो काय झाला, N टाईप. आता हा जो सिलिकॉन होता ना 14व्या ग्रुपचा, त्याच्यामध्ये बोरॉन ॲड केला, बरोबर. कुठल्या ग्रुपला कुठे ॲड केला, 13ला 14 मध्ये ॲड केला, कुठला टाईप झाला, P टाईप, ठीक आहे. या पद्धतीचे प्रश्न येणार तुम्हाला. आता लास्ट बट नॉट लिस्ट, शेवटचा पार्ट आहे आता. सॉलिड हा एक इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगितले ना आपण, आता दुसरी प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता सॉलिड हा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज 3 प्रकारच्या शो करतो. एक असते डायामॅग्नेटिक, एक असते पॅरामॅग्नेटिक आणि एक असते फेरोमॅग्नेटिक. कुठली असते, फेरोमॅग्नेटिक. या 3 प्रकारच्या प्रॉपर्टी शो करतो मुलांनो. डायामॅग्नेटिक जो असतो त्याच्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉन हा आपल्याला पेयर्ड असतो. प्रत्येक इलेक्ट्रॉन काय असतो, हा पेयर्ड असतो, म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉन अनपेयर्ड स्वरूपाचा नसतो. अनपेयर्ड इलेक्ट्रॉनचा असणार आहे का, अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे का, नाही. प्रत्येक इलेक्ट्रॉन काय असणार आहे, मॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये पेयर्ड असणार आहे. पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक या दोन्हींमध्ये आपल्याला अनपेयर्ड इलेक्ट्रॉन बघायला मिळणार आहे, बरोबर आहे. आता डायामॅग्नेटिक जो असणार त्याचे एक्झाम्पल्स काय असणार आहे सर, N2 असणार, F2 असणार, NaCl असणार, पाणी असणार, बेन्झिन असणार. आपण ऑफलाईनला कसं लक्षात ठेवायला होतो, N2, F2, NaCl, पाणी, बेन्झिन. वन्स अगेन N2, F2, NaCl, पाणी, बेन्झिन. वन्स अगेन रिपीट. दिसतंय मला, तुम्ही बोला, विचार नका करू जगाचा. तुमचा विचार जग करत नाही, जगाचा विचार तुम्ही नका करू. N2, F2, NaCl, पाणी, बेन्झिन. केलं सर्वांनी, झालं एक्झाम्पल डायामॅग्नेटिकचं. ऑक्सिजन, आता पॅरामॅग्नेटिकचं कसं लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन Q Fe Cr. काय, ऑक्सिजन Q Fe Cr.
आता क्यू म्हणजे काय असणार, Cu+2, फे म्हणजे असणार Fe+3, Cr ऑक्सिजन. हे काय शो करणार आहे, पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आता लास्ट वन फेरोमॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिकचं लक्षात ठेवायचं आहे, फॅन क्लब ऑफ नितीन गडकरी. फॅन म्हणजे Fe, क्लब म्हणजे CO, नितीन म्हणजे Ni, गड म्हणजे Gd, करी म्हणजे CrO2. बरोबर. हे सर्व एक्झाम्पल झाले आपले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसचे. मुलांनो बघतो तर काय, चॅप्टर संपला. बरोबर, चॅप्टर काय झालाय आपला, संपलाय. आता एंडिंगला मी तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, त्या जरा लक्ष द्या. मला जरा मोठं होऊ द्या, 1 मिनटं जरा. हां, आता मला एंडिंगला आहे ना 2-3 गोष्ट तुम्हाला सांगायच्या, लक्ष द्या व्यवस्थित. आता सर आपलं चॅप्टर संपला. चॅप्टर संपल्यानंतर आम्ही काय करू मुलांनो, चॅप्टर संपला ना तर प्रिपरेशन संपत नसते. कळालं का तुम्हाला. आता तुमचा चॅप्टर संपला ना, बघितला ना तुम्ही चॅप्टर, मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. किती प्रश्न सॉल्व्ह करायचे, 25 क्वेश्चन. प्रत्येक पार्ट कव्हर होऊ द्या. आता हे जे 25 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहे ते फक्त मागच्या वर्षीचे करा. मागच्या वर्षी आले ना तेवढे प्रश्न सॉल्व्ह केले, मोर दॅन इनफ आहे. बरोबर आहे. आणि तिथं कुठे बरोबर येतात, कुठे चुकीचं येतात ते बघा. जे चुकीचं येणार त्याला वहीमध्ये लिहून काढा. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. मुलांनो बघा, आता पुढे पण तुम्हाला असे लेक्चर हवे असणारच. असेच आपण कंटिन्यू जर का लेक्चर्स अपलोड करायचे, पूर्ण लेक्चर्स पूर्ण सिलेबस जर का ऑनलाईन कवर करायचं आहे, तर माझं टार्गेट आहे की आपले 5000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचा एक लाईक कमेंट शेअर झालं पाहिजे. 5000 सबस्क्रायबर CET संपेपर्यंत आपले व्हायला पाहिजे. हा सरांचा निर्णय, हा सरांचं ध्येय, ते तुम्ही मला माहिती पूर्ण करणार. आणि जेवढे लाईक्स जेवढे कमेंट्स वाढणार तेवढे सर अजून मोटिवेट होणार की अजून जास्तीत जास्त मला पूर्ण सिलेबस कवर करायचं आहे. ठीक आहे. एवढंच सांगणार आहे मुलांनो. ठीक आहे, तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार. तुमच्यापेक्षा जास्त मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कमेंट्स बघू शकता. मला एवढंच सांगायचं आहे, करा अभ्यास. खरंच सांगतोय, करा अभ्यास. आईवडिलांनी फार मेहनत घेतली आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या ना त्यांनी तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे ना. करू शकता ना तुम्ही. त्यांच्यासाठी आणि सरांसाठी करणार तुम्ही अभ्यास. विश्वास आहे मला. करा अभ्यास. रिझल्टचं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. आता कष्ट करा, मेहनत करा. जो रिझल्ट येणार त्याला मान्य करा. ठीक आहे. मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे मुलांना, आपण आता थांबूया. सर्वांना व्हेरी 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 बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. बेस्ट ऑफ लक मुलांना.